म्हातारी आजीची गोष्ट। एक गावात एक म्हातारी आजी राहत होती। तिचे कोणी नव्हते, ना मुलं ना नातवंड, पण गावातल्या सगळ्या मुलांना ती आपलीच वाटायची। ती रोज सकाळी उठून छोट्या झोपडीतून बाहेर यायची, अंगण झाडायची आणि गावातल्या मुलांना गोड गोष्टी सांगायची। तिच्याकडे भरपूर कथा होत्या, वजा राजा राणीच्या, जनावरांच्या, परीकथांच्या। गावातील मुलं तिच्या भोवती जमायची आणि ती गोष्टी सांगायला लागली की सारे मुलं तल्लीन होऊन ऐकायची। एकदा गावात दुष्काळ पडला। लोक निराश झाले, पाण्याअभावी पिकं वाळायला लागली। गावकरी चिंतेत पडले। तेव्हा आजीने सगळ्या मुलांना बोलावलं आणि म्हणाली, बाळांनो, संकट आलं की आपण घाबरायचं नाही, तर एकत्र येऊन प्रयत्न करायचा। चला, आपण सगळे मिळून विहीर खोल करूया। सगळी मुलं उत्साहाने कामाला लागली। मोठ्यांनाही प्रेरणा मिळाली। गावकरी, मुलं आणि आजी मिळून विहीर खोल करू लागले। काही दिवसांतच पाणी मिळालं। गावात पुन्हा आनंद आला। पिकं हिरवीगार झाली। गावकरी म्हणाले, आजी, तू आम्हाला फक्त गोष्टी सांगत नाहीस, तर जीवनाची शिकवणही देतेस। त्या दिवसापासून गावकरी आजीला ज्ञानाची आजी म्हणू लागले। शिकवण: एकत्र प्रयत्न केल्यास मोठ्यात मोठं संकट दूर होतं। वय काहीही असो, शहाणपण आणि अनुभव नेहमी उपयोगी पडतो। धन्यवाद। अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।